IT इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त पॉप्युलर असलेलं लँग्वेज म्हणजे जावास्क्रिप्ट. तर हे जावास्क्रिप्टचा शोध कसा लागला याची पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. साल होतं 1995. वेबचं जग हे सर्वांसाठी नवीन होतं. इंटरनेटवर सगळं स्टॅटिक असायचं. इंटरनेटवरची पेजेस ही फक्त वाचण्यासाठी असायची. म्हणजेच डायनामिक असं काही नव्हतं. त्यावेळी लोकांना कळलं की आपल्याला काहीतरी वेगळं हवं. वेब पेजेस जरा इंटरॅक्टिव्ह हवेत. तर नेटस्केप नावाच्या एका कंपनीने ठरवलं की वेब पेजेसमध्ये थोडा जीव आणायचा. त्यांनी एका माणसाला बोलवलं आणि त्याचं नाव होतं ब्रेंडन इच. ब्रेंडन इचला फक्त 10 दिवस दिले गेले आणि त्या 10 दिवसात त्याला एक नवीन लँग्वेज तयार करायची होती जी वेब पेजेसला इंटरॅक्टिव्ह आहे. ब्रेंडन इचने 10 दिवसात एक लँग्वेज तयार केली आणि त्याचं नाव ठेवलं मोका. पण नाव असं काही दमदार नव्हतं म्हणून त्याचं नाव बदलून ठेवलं लाईव्ह स्क्रिप्ट. तरीही काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटत होतं आणि मग नेटस्केपच्या मार्केटिंग टीमला एक आयडिया आली. त्यावेळी जावा या लँग्वेजचा खूप जास्त बोलबाला होता. मग त्याने ठरवलं की याचं नाव ठेवूया जावास्क्रिप्ट. आणि मग काय नाव बदललं आणि लोक एकदम आकर्षित झाले. जावास्क्रिप्ट ही वेबच्या जगातली क्रांती ठरली. वेब पेजेस जिवंत झाली आणि युजर सोबत संवाद साधू लागले. पण त्यातच मायक्रोसॉफ्ट आणि नेटस्केप या दोघांमध्ये एक जंगी युद्ध सुरू झालं. मायक्रोसॉफ्टने सुद्धा स्वतःची जेस्क्रिप्ट नावाची लँग्वेज काढली. ती पण लोक यूज करायला लागली आणि मग काय डेव्हलपर्सची डोक्याला त्रास सुरू झाला कारण त्यांना प्रत्येक ब्राउझरसाठी वेगळा कोड लिहावा लागायचा. यावर काहीतरी सोल्युशन हवं होतं. म्हणजेच सगळीकडे एकाच प्रकारचा कोड चालेल. मग सगळ्यांनी एकत्र येऊन ECMAScript या नावाचं एक स्टँडर्ड तयार केलं. म्हणजेच जावास्क्रिप्ट सगळीकडे सारखं चालणार. आणि आता जावास्क्रिप्ट वेबचं हृदय बनले. जावास्क्रिप्टमध्ये फक्त वेब पेजेसच नाही तर मोठ्या मोठ्या वेबसाईट्स, ॲप्स, गेम्स हे सर्व काही बनवता येते. फक्त ब्राउझरमध्येच नाही तर Node.js-मुळे जावास्क्रिप्ट आता सर्व्हरवरही चालते. तर अशी आहे जावास्क्रिप्टची गोष्ट. फक्त 10 दिवसात तयार झालेली लँग्वेज आज संपूर्ण वेब जगाला एका धाग्यात बांधून ठेवते. ब्रेंडन इचने एक छोटंसं पान लिहून ठेवलं पण ते आज संपूर्ण इंटरनेटवर नाचतंय.